नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर पाहूया आजच्या स्टोरीचं नाव आहे मुलाने आईची घेतली. तर काय होतं स्टोरीमध्ये जाणून घेऊया. आमच्या घरात हॉलमध्ये पलंग आहे, त्यावर मी झोपायचो. आतमध्ये एक बेडरूम आहे, त्यावर पप्पा झोपायचे. माझे पप्पा MIDCमध्ये कामाला असल्यामुळे त्यांच्या शिफ्ट चेंज होत राहायच्या. कामावरून आल्यावर ते खूप थकलेले असल्यामुळे त्यांचा तो रूम होता, ते तिकडे झोपायचे. हॉलमध्ये आई पलंगाला चिटकून खाट बाज टाकून झोपायची. तेव्हा ती झोपली की ती तिच्या शरीराकडे बघायचो. नकळत धक्का लागल्यासारखं करून बसायचो. तिला स्पर्श करायचो. माझ्या या सर्व गोष्टींना सुरुवात खूप अर्थपासून झाली होती, पण मागील 3-4 महिन्यापासून माझी हिंमत वाढत चालली होती. मी रात्री ती माझ्याकडे पाठ करून झोपली की मी हळूच तिच्या जवळ जाऊन झोपायचो. मला तिचे कान खूप आवडत असल्यामुळे मी तिच्या कानाला स्पर्श करायचो. हळूहळू काही सेकंदासाठी तिच्या आणीवर लवणं ठेवून लगेच उठून माझ्या जागेवर यायचो. कदाचित तिला जागी आली तरी तिला ती पलंगावर गाढ झोपलेलो दिसायचो. एक दिवस मी नेहमीप्रमाणे तिच्या आणीवर हात ठेवला. थोडा वेळ हात तसाच ठेवला. नंतर हाताने मी हळूच तिची वरदार दाबू लागलो. तिच्याकडून काहीही हालचाल नव्हती. त्या दिवशी खूपच गाढ झोपलेत असावे. मी नंतर तिला चिकटून असा झोपलो की माझ्या नाईटपॅनकडून तिच्या गाणीला भागेत बरोबर बसेल. खूप सुख वाटत होतं. माझा सोटा खूप जास्त ताट झाला. तिच्या गादीसारख्या मऊ गाणीच्या स्पर्शामुळे मला माझ्या लावण्याला कंट्रोल करणे कठीण जात होते. मी थोडा वेळ तसाच ठेवून तिच्यावर चिकटून झोपून राहिलो. तिला अजून ही जाग नव्हती. मग लन तिच्या बिगेत थोडा दाबला आणि बरोबर सेट करून वरच्यावर शॉट मारल्यासारखे करू लागलो. काही सेकंदातच माझं कळालं, कारण मी पहिल्यांदाच कुठल्या बाईच्या शरीराचा आनंद घेत होतो. तसं मी मोठ्या खूप वर्षापासून मारत होतो, पण एवढ्या सेक्सी आईसमोर मी लगेच ढेर झालो. असो, त्यानंतर तिने थोडी हालचाल केली. कदाचित तिला माझा झटका जाणवला. मी तात्काळ तिच्यापासून दूर झालो व दूर होऊन पलंगावर जाऊन झोपलो. पार्ट 2 तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल. लाईक, शेअर, सबस्क्राईब.